सर्वांना हरिओम. हरिनामाचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये काय आहे? हरिनाम घेतल्याने आपल्याला कोणता लाभ होतो याचं वर्णन माऊलींनी हरिपाठामध्ये ठिकठिकाणी केलं आहे. 17वा जो अभंग आहे त्यामध्ये माऊली सांगतात की जो हरिपाठ करतो म्हणजे भगवंताचं नामस्मरण करतो, त्याचा लाभ त्याला तर होतोच, परंतु त्याच्या नामस्मरणाच्या सामर्थ्याने इतरांनासुद्धा लाभ होतो. जो नामस्मरण करतो, निरंतर हरिपाठ करतो, त्या हरिनामाच्या उच्चाराने त्याचा देह पवित्र होतो, त्याचं शरीर पवित्र होतं. त्याचबरोबर जो हरिपाठाचं महत्त्व इतरांनाही सांगतो, स्वतः हरिपाठ करतो, हरिनाम घेतो आपल्या मुखाने आणि आपल्या मुखाने इतरांनाही त्याचं महात्म्य सांगतो, त्याने हरिनामाच्या माध्यमातून एक प्रकारे मोठं तप केलेलं आहे. ऋषीमुनी जायचे वनामध्ये तपश्चर्या करायला, वेगवेगळ्या प्रकारची योग साधना करायचे. कोणी एका पायावर उभे राहून करायचे, कोणी बसून तप करायचे, कोणी अष्टांग योगाच्या साधनेने तप करायचे. परंतु जे हरिनामाचं सतत उच्चार करतात, चिंतन करतात, त्याला अशा प्रकारच्या तपाची आवश्यकता नाही, कारण त्याने नामजप केला. हे फार मोठे तप आहे. खूप मोठे तप केल्याचा त्याला लाभ होतो. कोणता लाभ होतो? तर तो चिरंजीव होतो, अमर होतो. शरीराने तर सर्व मरणारे आहेत, परंतु कीर्तीने आपल्याला अमरत्व प्राप्त करायचे. त्यामुळे हा जो नामधारक आहे तो आपल्या क्रियेने, आपल्या कृत्याने, भगवंताच्या सतत नामचिंतनाने चिरंजीव होतो आणि तो वैकुंठ लोकामध्ये भगवंताच्या सान्निध्यात राहतो, भगवंताची प्राप्ती करून घेतो. भगवंताच्या सान्निध्यात राहणं, भगवंताची प्राप्ती करून घेणं, याला चौथा मोक्ष म्हटलेला आहे. सायुज्यता मोक्ष त्याचं नाव आहे. पहिल्या अभंगामध्ये माऊली म्हटले होते, तेणे मुक्ती चारी साधी येल्या. त्याला चारही मुक्ती प्राप्त होतात, चारही प्रकारचे मोक्ष प्राप्त होतात. पहिला आहे सलोकता, दुसरा आहे समीपता, नंतर स्वरूपता आणि सायुज्यता. तर जो नित्य भगवंताचं नामस्मरण करतो त्याला वैकुंठामध्ये कायमस्वरूपी राहत आहेत. वैकुंठामध्ये असलेला आनंद त्याला नित्य भोगायला मिळतो आणि त्याच्या नामाच्या सामर्थ्यावर त्याच्या जवळ असलेल्यांना, त्याच्या घरातील लोकांना खूप फायदा होतो. महा कोणता लाभ आहे? तर माऊली आपल्याला या अभंगाच्या 3ऱ्या चरणातून सांगतात. मातृपितृभ्राता
सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊनी ठेले. एक गोष्ट आहे, आपल्या काळामध्ये लहान असताना वेगवेगळे खेळ खेळायचे. त्यामध्ये एक खेळ मला अजून आठवतो, लपालपीचा खेळ असतो. लपाछपी किंवा लपालपी म्हणतात त्याला. ज्याच्यावर राज्य आलेलं आहे ना, शोधून काढायचं आपल्या सवंगड्यांना, आपल्या मित्रांना. त्याचे डोळे दाखले जातात. मग ते ठिकठिकाणी लपतात आणि त्यानंतर मग ज्याच्यावर राज्य आलं आहे तो त्यांना शोधायला इकडे तिकडे जात असतो. इकडे शोध, तिकडे शोध, तिकडे शोध, आणि परत आपल्या मूळ जागी येतो. तो जिथून तो निघालेला आहे तिकडे तो येतो. आपण ज्या वेळेला एखाद्या चरणाचा अभ्यास करतो, त्याच्या समर्थनार्थ म्हणजे त्या चरणातील विषय समजण्याकरता आपल्याला अनेक उदाहरणं दिली जातात. त्या विषयाला अनुसरून आणखी काही विषय मांडले जातात. पण आपण मूळ जो विषय आहे त्या चरणामध्ये असलेला तो लक्षात ठेवायचा आहे. कारण त्या विषयासाठीच दृष्टांत दिलेले आहेत. त्या विषयासाठीच तो विषय समजून देण्यासाठीच आपल्याला अनेक विषय सांगितलेले आहेत. जसा तो लपालपीमध्ये आलेला राज्याला असतो, तो परत आपल्या मूळ ठिकाणी येतो. तसं आपण आपल्या परत मूळ ठिकाणी म्हणजे त्या चरणाकडे यायचं आहे. त्या चरणामध्ये माऊलींना काय सांगायचं आहे ते आपण लक्षात ठेवायचं. सूर्यप्रकाशाच्या प्रभावाने एक दृष्टांत दिलेला आहे. हे तिसरं चरण समजण्याकरता आपल्याला दृष्टांत दिलेला आहे. एक दोन दृष्टांत आहेत. पहिला दृष्टांत असा आहे, पहिलं उदाहरण, सूर्यप्रकाशाच्या प्रभावाने भूतलावरील सर्वच छोट्या मोठ्या वस्तू प्रकाशमान आणि शुद्ध होतात. हे सूर्यप्रकाशाचं सामर्थ्य आहे. छोट्या मोठ्या सर्व वस्तू प्रकाशमान होतात, प्रकाशित होतात आणि शुद्ध होतात. त्याप्रमाणे हरिनामाच्या स्पंदित स्वरलहरींनी, हरिनामाच्या स्पंदित म्हणजे स्पंदन करणाऱ्या स्वरलहरींनी हरिभक्ताच्या आसमंतातील लोकांवर सुद्धा, हरिभक्ताच्या आसमंतातील परिसरातील जवळ असलेल्या लोकांमधील सुद्धा त्याचा योग्य प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही. दुसरं उदाहरण लिहिलेलं आहे, चंदनाच्या झाडाशेजारी असलेल्या प्रत्येक झाडाला सुगंधी करण्याचे सामर्थ्य त्या चंदनाच्या झाडामध्ये असते. त्याप्रमाणे नामजपाच्या सामर्थ्याने नामधारक तर वैकुंठात जातोच, यात काय नवल नाही. पण त्या एका भाग्यवानामुळे त्याचे संपूर्ण गोत्रच वैकुंठात जाते. असं माऊलींना या तिसऱ्या चरणातून सुचवायचे. मातृपितृ भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊन ठेली. वास्तविक प्रत्येक जीवाचे पाप आणि पुण्य वेगवेगळे आणि स्वतःपुरतेच असते. थोडा विषय चिंतनाचा आहे. प्रत्येक जीवाचं पाप आणि पुण्य वेगवेगळं असतं आणि ते स्वतःपुरतंच असतं. त्याचा दुसऱ्यासाठी उपयोग होऊ शकत नाही, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. परंतु भगवंताच्या नामजपरूपी तपाचे सामर्थ्यच एवढे आगाध आहे. भगवंताच्या नामजपरूपी तपाचे सामर्थ्यच एवढे आगाध आहे
की ते सर्व नामधारकाच्या सर्व कुळाचा उद्धार करते. नामजपाचं सामर्थ्य काय? ते नामधारकाचा उद्धार करते. एवढंच नाही तर सर्व कुळाचा उद्धार करते. संत तुकाराम महाराज देखील एका अभंगात सांगतात, तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत. तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. पुनीत म्हणजे पवित्र. नामधारक जो आहे त्याच्या नाम संकीर्तनामुळे कोटी कुळे पवित्र होतात, पुनीत होतात. कारण का? पुढे दिलेलं आहे, भावे गाता गीत विठोबाचे. विठोबाचे भावे गाता गीत, विठोबाचे आवडीने भावपूर्ण श्रद्धेने आपण गीत गायलं, चिंतन केलं, नामस्मरण केलं तर त्याचा फायदा कोटी कुळांना होतो. कोटी कुळे पवित्र होतात. आता या ठिकाणी म्हटलेलं आहे भावे गाता गीत विठोबाचे. आपण मागे पण ऐकलेलं आहे की हे वारकरी सर्व संत जे आहेत महाराष्ट्रातले त्यांचं आराध्य दैवत विठोबा आहे. पंढरपूरचा विठ्ठल आहे, पांडुरंग आहे, म्हणून त्यांनी त्याचं नाव घेतलं. कुठे विठोबा आहे, कुठे विठ्ठल म्हटलं आहे, कुठे पांडव म्हटलेलं आहे. परंतु आपण मागच्या भागात ऐकलं तसं हे त्यांचं आराध्य दैवत होतं. त्यांनी हे एकच तत्त्व आपल्या जीवनामध्ये अंगीकारलेलं होतं. त्यांचा हा एकच देव होता. अनेक देव आहेत, अनेक देवांची आपल्याला उपासना करायची आहे, भक्ती करायची आहे, जप करायचा आहे. कोणत्याही देवाचं सामर्थ्य कमी नाही. सर्व देवांचं सामर्थ्य एकच आहे. अर्थात सर्व देवच एक आहेत, फक्त ती त्याची वेगळी रूपं आहेत. मग आपल्याला जे आराध्य दैवत आहे त्याचा आपण भावे गाता गीत अत्यंत आवडीने भावपूर्ण श्रद्धेने जर आपण गीत गायलं, नामस्मरण केलं तर आपल्याबरोबर आपली कुळे देखील पवित्र होतील. भगवंताच्या नामाचं सामर्थ्य सांगतात. घरातील एका व्यक्तीच्या नामसाधनेने, नित्य संस्काराने आणि पुण्याने नामधारकाच्या घरातील आणि कुळातील सर्वजण कालांतराने का होईना नामधारक बनतात. असं बऱ्याच घरामध्ये असेल. सर्वच काय भक्ती करत नाहीत, सर्वच काय भगवंताचं नाम घेत नाहीत. एखादाच व्यक्ती घेत असते. पण माऊली सांगतात की असं जरी असली परिस्थिती तरी त्या नामधारकाच्या नामाच्या सामर्थ्याने घरातील सर्वजण कालांतराने का होईना हळूहळू नामधारक बनतात आणि ते सुद्धा नामजपरूपी तपामध्ये लीन होतात. त्यांना पण गोडी लागते. त्या नामधारकाप्रमाणेच ते सुद्धा चिरंजीव अमर होऊन कल्पांतापर्यंत वैकुंठात नांदतात. कल्पांतापर्यंत ते वैकुंठात नांदतात. म्हणून माऊली म्हणतात, मातृपितृ भ्राता सगोत्र अपार. असा आपल्या नामजप साधनेने संपूर्ण गोत्राचा, कुळाचा उद्धार करणाऱ्या नामधारकाच्या मात्या पित्यांसाठी तुकाराम महाराज धन्यतेचे उद्गार काढतात. जो नामधारक नामसाधनेने आपल्या कुळातील, आपल्या गोत्रातील, आपल्या घरातील सर्वांचा उद्धार करतो, त्याच्याकरता
किंबहुना त्याच्या मात्यापित्यासाठी तुकाराम महाराजांनी एका अभंगातून धन्यतेचे उद्गार काढलेले आहेत. ते म्हणतात, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. धन्य माता पिता तयाचिया, अशा सात्विक व्यक्तीच्या संस्काराने कुटुंबातील सर्वांच्या अंतःकरणामध्ये सात्विकता, निस्वार्थीपणा, परोपकारी वृत्ती, निरहंकारता इत्यादी गुण ओघानेच येतात. सात्विक घरातील लोकांचं वातावरण कसं असतं, घरातलं वातावरण कसं असतं, सर्वांच्या अंतःकरणामध्ये सात्विकता, निस्वार्थीपणा, परोपकारी वृत्ती, निरहंकारता इत्यादी गुण सर्वांमध्ये ओघानेच येतात. आणि मग घरामध्ये पारस्परिक प्रेमभाव, सहयोगी भाव म्हणजे सहकार्याची भावना, सहनशीलता इत्यादी जे दैवी गुण आहेत ते त्या घरामध्ये सहजपणे नांदू लागतात. आणि मग स्वाभाविकपणे घरातील प्रत्येकाला आनंद, सुख, समाधान, ऐश्वर्य या सर्व गोष्टी प्राप्त होतात. असं त्या एका नामधारकाच्या नामचिंतनेने सर्वांना लाभ होतो. म्हणून माऊली पुढे म्हणतात, चतुर्भुज नर होऊनी ठेले. त्या तिसऱ्या चरणातील उत्तरार्धामध्ये म्हटलेलं आहे, चतुर्भुज नर होऊन ठेले. आपण पाहिलं, चतुर्भुजचा अर्थ आहे ज्याला चार भुजा आहेत, चार हात आहेत, त्याला म्हणतात चतुर्भुज. आणि विष्णूचं स्वरूप जे आहे, कृष्णाचं स्वरूप जे आहे ते चतुर्भुज रूप आहे. नामधारकाचे माता पिता बंधू सगोत्र सर्वच चतुर्भुज होतात. म्हणजे काय, ते सर्वजण चतुर्भुज हरिप्रमाणे हरिरूप होतात, विष्णुमय होतात, असा त्याचा अर्थ. चतुर्भुज नर होऊन ठेले म्हणजे त्या वैकुंठाला सर्वांना चार हात येतात का, असं नाही. तर सर्वजण चतुर्भुज होतात म्हणजे काय, सर्वजण हरिप्रमाणे हरिरूप होतात. आता हरिरूप व्हायचं म्हणजे काय, तर हरिरूप होतात म्हणजे सुखरूप होतात, आनंदरूप होतात. कारण या जगामध्ये एका हरीशिवाय, भगवंताशिवाय सुखरूप, आनंदरूप कोणीही नाही. भगवंताशिवाय सुखरूप, आनंदरूप कोणीही नाही. याबाबत सर्व संतांनी अनुभव घेतला आणि मग आपल्याला सांगितला, सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो. आपल्याला पूर्वार्धात प्रश्न विचारला आणि उत्तरामध्ये उत्तर पण दिलं. या विश्वामध्ये, या जगामध्ये सुखरूप असा दुसरा कोण आहे का सांगा. कोणासारखा, माझ्या पांडुरंगासारखा सुखरूप कोण आहे. किंवा बहुतेक सर्व संतांनी ग्वाही दिली आपल्याला, सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर. माऊली म्हणते, सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे सारंगधर. संत जनाबाई ती पण आपल्याला सांगते, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे सारंगधर. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. मग असे सर्व सुखाचा आगर आहे कुठे, तर सांगितलं अजून एका संतांनी, सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर. आत्ता सांगितलं तसं
या सर्व वारकरी संतांचा आराध्य दैवत विठ्ठल आहे, भगवंत आहे, पांडुरंग आहे आणि तो विटेवर उभा आहे म्हणून त्याचाच उल्लेख केलेला आहे. इथे सर्वांनी म्हटलेलं आहे सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. आगर म्हणजे साठा, आगर म्हणजे खजिना. भगवंतच सुखाचा खजिना आहे. सुख हे त्याचे स्वरूप आहे. भगवंताचं मूळ रूप काय? तर सुख हे भगवंताचे मूळ रूप आहे आणि त्यामुळे नामधारकसुद्धा आपल्या नामस्मरणाच्या बळावर सुखस्वरूपच होतो, म्हणजे चतुर्भुजरूप होऊनी ठेणे. संसारात राहूनच प्रापंचिक जबाबदाऱ्या पार पडत असतानाच आपल्याला ही अवस्था म्हणजे हरिरूप होण्याची अवस्था, चतुर्भुजरूप प्राप्त करून घ्यायची अवस्था संसारात राहूनच आपल्या सर्व प्रापंचिक जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच प्राप्त करून घेता येते. अशी अवस्था ज्या ज्ञानाने प्राप्त होते त्याला माऊली गूढ ज्ञान म्हणतात. आणि हे ज्ञान आपल्याला सद्गुरूंकडून प्राप्त होते. असं जे ज्ञान आहे ते ज्ञान माझ्या गुरूंनी माझ्याकडे सोपवले, मला दिले म्हणून माऊली शेवटच्या चरणात सांगते, ज्ञानगूढगम्य ज्ञानदेवा लाधले. तसं चरण ती ओळ समजायला कठीण वाटेल, पण तेवढी कठीण नाही आहे. माऊली काय सांगतात? सद्गुरू कृपेने प्राप्त झालेले ज्ञान अत्यंत महत्त्वाचे असते आणि त्या ज्ञानालाच माऊलींनी गूढज्ञान म्हटलेलं आहे. मध्ये शब्द आलेला आहे गूढगम्य. आपण त्याचा पण अर्थ बघूया, पण पहिल्यांदा बघूया आपण गूढज्ञान म्हणजे काय. तर गूढज्ञानचा अर्थ आहे आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान. हे आपल्याला सद्गुरूंच्या कृपेने संतांच्या सहवासात गूढज्ञान, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान ही वेगळी नावं आहेत, ते आपल्याला प्राप्त होत असते. मनुष्याला 14 विद्या 64 कलांचे ज्ञान जरी असेल, किती मोठा पंडित असेल, विद्वान असेल, पण जर त्याच्याकडे आत्मज्ञान नसेल, माऊलींच्या भाषेमध्ये गूढज्ञान नसेल, तर इतर सर्व ज्ञाने व्यर्थ आहेत. त्याने त्या 14 विद्यांचा 64 कलांचा अभ्यास करूनही ती सर्व ज्ञाने व्यर्थ आहेत, फोल आहेत. माऊलींनी ही गोष्ट ज्ञानेश्वरीच्या एका ओवीतून दृष्टांताद्वारे पटवून दिलेली आहे. ती ओवी सांगत नाही, त्या ओवीचा अर्थ सांगतो. ते म्हणतात, मोराच्या अंगी, मोर आपल्या माहिती आहे, मोराच्या अंगी असलेल्या पिसाऱ्यावर अनेक डोळे असतात, परंतु जर त्याला एक पाहण्याचा डोळा नसेल, ज्या डोळ्याने आपण पाहतो तो दृष्टी देणारा डोळा नसेल, तर बाकीचे सर्व डोळे असून काय उपयोग? ते निरर्थकच आहेत. म्हणजे इतर डोळे असून देखील मोर कसा आहे? आंधळा आहे. त्याप्रमाणे माऊली सांगते, अन्य ज्ञानप्राप्ती झाली, सर्व काही ज्ञानं मिळवली, पण जर आत्मज्ञान नसेल तर तो मनुष्य आंधळा म्हणावा लागेल. हे आत्मज्ञान हेच गूढज्ञान आहे आणि त्या गूढज्ञानाची प्राप्ती मला माझ्या सद्गुरूंनी करून दिली. म्हणून माऊली पुढे म्हणते त्याच चरणाच्या उत्तरार्धामध्ये, निवृत्तीने दिधले माझे हाती, ज्ञानगूढगम्य
ज्ञानदेवा लादले, ज्ञानदेवाला प्राप्त झाले, ज्ञानदेवाला मिळाले. पण आपल्याला एखादी गोष्ट कधी मिळते? दुसऱ्याने दिली तर. मग इथे ज्ञान देणारे कोण आहेत? तर त्यांचा उल्लेख केलेला आहे नावासह. निवृत्तीने दिदले माझे हाती. माझे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज यांनी हे गूढज्ञान, आत्मज्ञान माझ्या हाती सोपवलं. सद्गुरू कृपेशिवाय ज्ञानाचे गूढ रहस्य कळू शकत नाही, हा शास्त्र सिद्धांत आहे. गुरुकृपा झाल्यावर त्यांच्या उपदेशाने आपली संसारातील वृत्ती, संसाराबद्दलची ओढ हळूहळू कमी होऊन परमार्थामध्ये दृढ होते. म्हणजेच काय? संसारातील प्रवृत्ती जाऊन, संसारातली आसक्ती जाऊन आपल्याला संसारातून निवृत्ती निर्माण होते, आसक्ती जाते आणि विरक्ती येते. आणि जिथे विरक्ती सुरू होते, जिथे त्यागाची भावना, विरक्तीची भावना सुरू होते म्हणजे निर्माण होते, तिथून परमार्थाला सुरुवात होते. जोपर्यंत परमार्थाबद्दल, संसाराबद्दल आसक्ती आहे, संसाराबद्दल विरक्ती नाही, तोपर्यंत आपल्याला परमार्थ कळणार नाही, रुजणार नाही, पचणार नाही. पण ज्यावेळेला आपल्या मनामध्ये ही भावना निर्माण होते, विरक्तीची भावना, त्यागाची भावना निर्माण होते, आणि त्यानंतर आपल्याला ते गूढज्ञान, आत्मज्ञान गुरूंकडून सहज प्राप्त होते. या ठिकाणी माऊलींनी दिधले माझे हाती असं म्हटलेलं आहे. म्हणजे माझ्या हाती सोपवले. एखादी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण दुसऱ्याकडे सोपवताना, दुसऱ्याच्या हातात देताना त्या व्यक्तीची योग्यता पाहतो, आणि त्या व्यक्तीवर जर विश्वास असेल तरच आपण तिच्याकडे ती गोष्ट सोपवतो. दोन गोष्टी आपण पाहतो दुसऱ्याला एखादी वस्तू देताना, त्याच्यावर सोपवताना. पहिली गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीची योग्यता पाहतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला त्या व्यक्तीवर विश्वास, पूर्ण विश्वास असायला. ज्यावेळेला एखाद्या ठिकाणी पदोन्नती मिळते, प्रमोशन, त्यावेळेला ते त्याच्याकडे सोपवताना या दोन गोष्टी पाहिल्या जातात. एक तर त्या व्यक्तीची ते पद घेण्याची योग्यता आहे किंवा नाही, त्या पदाला तो योग्य आहे किंवा नाही, आणि त्या पदावर तो योग्य असल्यानंतर त्या पदावर रुजू झाला तर तो विश्वासपूर्वक काम करेल की नाही हे पाहिलं जातं, आणि नंतर त्याला पदोन्नती म्हणजे प्रमोशन देतात. दुसरं एक उदाहरण आहे, पण थोडं जुन्या काळातलं आहे. पूर्वीच्या काळची सासू तिजोरीच्या, घरच्या चाव्या ज्या सुनेची सांभाळण्याची योग्यता आहे, नुसते चाव्या नाही तर घराची जबाबदारी सांभाळण्याची योग्यता आहे, तिच्याकडे विश्वासाने सोपवायची, तिच्याकडे ती चाव्या द्यायची. उदाहरण का सांगितलं? माऊली म्हणतात त्याप्रमाणे श्री निवृत्तीनाथांनी ही ज्ञानाची गुरुकिल्ली आपला अत्यंत लाडका भक्त, विश्वासू शिष्य, जो ज्ञानाचा देव आहे, जो ज्ञानाचा ईश्वर आहे, त्या ज्ञानदेवाच्या हाती
अत्यंत विश्वासाने सोपवली. ज्ञानाची गुरुकिल्ली म्हणजे भक्तीचा, ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी. ज्ञानाची गुरुकिल्ली सोपवली म्हणजे काय केलं? भक्तीचा, ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी निवृत्तीनाथांनी ज्ञानराजांवर सोपवली आणि ज्ञानदेवांनी त्याचप्रमाणे अन्य संतांनी ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडली, यात काही संशय नाही. ज्ञानाचा आणि भक्तीचा प्रचार केला, प्रसार केला. परमात्म प्राप्तीसाठी अन्य कठीण साधनेच्या आहारी गेलेल्या साधकांना, त्या काळात आपण चिंतन केलं तर आपल्याला लक्षात येईल की अनेक प्रकारच्या कठीण अशा साधना त्यावेळेला साधक करत होते, पण त्यांना त्याचा फायदा होत नव्हता. परमात्म प्राप्ती होईल हे निश्चितपणे सांगता येत नव्हतं. अशा त्या कठीण साधनेच्या आहारी गेलेल्या साधकांना माऊलींसारख्या भक्तांनी भक्तिपंथ बहुसोपा असे सांगितले, आणि नुसते सांगितले नाही तर स्वतः भगवंताची भक्ती करून इतरांना पटवून दिले. स्वतः भक्तीचं आचरण केलं जीवनामध्ये आणि इतरांना देखील पटवून दिलं. तसेच स्वतःच्या उद्धाराबरोबर जनसामान्यांचा सुद्धा उद्धार केला. आणि यासाठी सर्वांनी जीवनामध्ये एकच तत्त्व मोठ्या निष्ठेने सांभाळलं. भक्तीचा प्रसार केला, प्रचार केला, ज्ञानाचा प्रचार केला, प्रसार केला. म्हणजे कशाच्याद्वारे? तर कोणतं तत्त्व त्यांनी मोठ्या निष्ठेने सांभाळलं? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आज आपण या ठिकाणी या अभंगाचा अभ्यास पूर्ण करू.